मंडळी, आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे। TRPच्या यादीमध्ये ही मालिका नेहमीच टॉप 5 मध्ये राहिली आहे। आता ही मालिका एक वेगळं वळण घेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। येत्या 18 मार्चपासून ही मालिका 2:30 वाजता प्रसारित होणार आहे। याचा एक प्रोमो मध्यंतरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। या प्रोमोमध्ये आशुतोषचं चक्क निधन झालेलं दाखवलं आहे। या निधनाला आशुतोषची आई ही अरुंधतीला जबाबदार धरते। यानंतर अरुंधतीची पूर्वाश्रमीची सासू ही अरुंधतीला साथ देताना दिसते। या प्रोमोवरती प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी दर्शवली होती। ही मालिका लवकरात लवकर बंद करा असंही प्रेक्षक सांगताना दिसले। मात्र नुकताच घरोघरी मातीच्या चुली या नवीन मालिकेचा ग्रँड सोहळा पार पडला। या कार्यक्रमामध्ये स्टार प्रवाहाचे प्रोग्रॅमिंग हेड सतीश राजवाडे यांनी आई कुठे काय करते या मालिकेवर भाष्य केले। यावेळी सतीश राजवाडे म्हणाले की या नव्या प्रोमोवरती प्रेक्षक नाराज असल्याचं दिसतंय, पण कोणी कितीही म्हणो आम्ही आई कुठे काय करते चा दुसरा भाग घेऊनच येणार आहोत। जे प्रेक्षक सध्या या प्रोमोला नावं ठेवतात, हा पुढचा भाग बघितल्यानंतर तेच या कार्यक्रमासाठी टाळ्या वाजवताना दिसतील। कारण या पुढच्या भागामध्ये एका आईची वेगळी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि ही आई प्रत्येकाला आपलेपणा देऊन जाणार आहे। जे प्रेक्षक आज मालिकेवर नाराज आहेत तेच प्रेक्षक या मालिकेचं पुढे कौतुक करताना दिसतील। दरम्यान आई कुठे काय करते ही मालिका एकेकाळी नंबर 1ला होती। खरं सांगायचं झालं तर आई कुठे काय करते या मालिकेने स्टार प्रवाहाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली। स्टार प्रवाह या चॅनलला नंबर 1ला घेऊन जाणारी आई कुठे काय करते ही मालिकाच होती। सध्या या मालिकेवरती प्रेक्षक नाराज आहेत, तर हा नवा प्रोमो तुम्हाला कसा वाटला आणि सतीश राजवाडे यांच्या वक्तव्याशी तुम्ही किती सहमत आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा। दरम्यान आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधतीचा नवा प्रवास येत्या 18 मार्चपासून दुपारी 2:30 वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहावर पाहता येणार आहे। तर अरुंधतीचा हा नवा प्रवास पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।